जामखेड तालुक्यामधील एका गावामध्ये मुलीसोबत छेडछाड झाल्याची घटना आमदार रोहित पवार यांच्याकडून विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, कर्नाक पूल अद्याप सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे। कर्नाक पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षांचं एकत्रित आंदोलन। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी या मुद्द्यावर देखील एकत्र आंदोलन केलेलं आहे। कर्नाक पुलाचं काम अद्यापही सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी इथे एकत्र आंदोलन केलं आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, कर्नाक पुलासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आंदोलन। कर्नाक पूल सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। काय म्हणणं निवृत्ती या सगळ्या भागात होत आहे आणि त्यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं एकत्रित आंदोलन आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि इथे बघतोय बॅरिकेडिंग केलेलं आहे, कारण उद्घाटन अद्याप झालेलं नाही आणि त्यामुळेच इथे मनसेचे झेंडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यासोबतच शिवसेनेचे सुद्धा झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। कर्नाक पूल सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं या ठिकाणी आंदोलन। कर्नाक पुलासाठी म्हणून या ठिकाणी ठाकरेंचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले आहेत। त्याच्यामुळे आपण बघतोय आक्रमक झालेले शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकत्रित आंदोलन करतायत। लोकांना एवढा महिला काही कार्यकर्ते सुद्धा त्यामुळे आपण पुन्हा एकदा बघतोय एकत्रित आंदोलन केलं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनी। त्यांचं हेच म्हणणं आहे की मागील काही दिवसांपासून कर्नाक ब्रिजचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झालेलं असताना मग हा वाहतुकीसाठी केला जात नाही। कर्नाक पूल सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे रस्त्यावर उतरली आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं इथे एकत्र आंदोलन केलेलं आहे। कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र अद्यापही हा पूल सुरू झालेला नाही। बॅरिकेडिंग करून पोलिसांनी हा पूल बंद केलेला आहे। पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षांनी या ठिकाणी आंदोलन केलंय। कर्नाक पुलाजवळ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले। कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र या कर्नाक पुलाचं उद्घाटन अद्याप झालेलं नाही। इथून अद्याप वाहतूक सुरू न झाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे। कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र अद्याप हा पूल सुरू झालेला नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं इथे एकत्र आंदोलन केलंय। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे आणि मनसे
म्हणजे राज ठाकरे हे एकत्र आले, मात्र त्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सुद्धा ठाकरेंची शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आता एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। कर्नाक पुलासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।